नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 4 नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी। कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वैकुंठ चतुर्दशी ही सण साजरा केला जातो। कार्तिक महिन्यामध्ये येणारी कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते। चातुर्मासामध्ये भगवान विष्णू शेषनागावर झोपत असल्यामुळे त्या काळात विश्वाचा कारभार ह्या शंकरांकडे असतो असे म्हणतात। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर विष्णूंकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात आणि पुन्हा स्वतः कैलास पर्वतावरती तपस्यासाठी जातात। कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते। कारण असं म्हटलं जातं की या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची गळाभेट झाली होती आणि म्हणूनच या दिवशी रात्री शंकराची 108 नावे घेऊन, विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची एकत्रित पूजा केली जाते। या दिवशी अनेक विविध मंदिरांमध्ये किंवा कुटुंबामध्ये पूजा केली जाते। वैकुंठ चतुर्दशी हा दिवस खूप खास मानला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णू यांना विश्वाचे पालनकर्ता आणि दयेचे देवता मानले जातात, तर भगवान शिव यांना विनाश आणि परिवर्तनाचे देव मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनामध्ये संतुलन येते आणि व्यक्तीला भक्ती, ज्ञान, मोक्षाचे आशीर्वाद प्राप्त होतात। तसेच बघा, सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात। धार्मिक दृष्टीने वैकुंठ चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात किंवा सेवासुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या मंगळवारी वैकुंठ चतुर्दशीला तुळशीचे एक पान इथे ठेवा आणि चमत्कार पहा। तुमचे आयुष्य बदलून जाईल। मनातील प्रत्येक इच्छा ही 100% पूर्ण होईल। भगवान शिव आणि भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील। तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल। तर असे हे तुळशीचे पान कुठे ठेवायचे आहे, हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय वर्षातून एकदाच करता येतो, तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी। तर तुम्ही उद्या मंगळवारी हा उपाय सकाळपासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय 100% प्रभावी आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। तर बघा, भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती तुमची नोकरीप्राप्तीबद्दलची असेल, धनप्राप्तीबद्दलची असेल, मुलांची प्रगती होण्याबाबत असेल, पतीची प्रगती होण्याबाबत असेल किंवा मग तुम्हाला एखादी जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल, तुमचा एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालावा असा इच्छा असेल, शारीरिक, मानसिक अशी कोणती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये इच्छा असतात, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण 100% प्रयत्न करतो, परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरी, किती कष्ट केले तरी देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत। जेव्हा आपल्या कुंडलीतील काही ग्रह कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या मनोकामना हे देखील पूर्ण होत नाही। परंतु विशेष स्थितीवरती आपण जर काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आपल्या इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील।
तसेच बघा, घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल, कर्ज घेण्याची वेळ येत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आणि यानंतर शिवलिंग आणि भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा फोटो ही तुम्हाला एका पाटावरती जवळजवळ ठेवायची आहे. भगवान विष्णूंना हळद कुंकू अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचे आहे. शिवलिंगावरती भस्म लावायचा किंवा मग लाल चंदनसुद्धा लावू शकता. यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. तिथे तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला घरीच करायचा आहे, परंतु हा उपाय घरी करण्यासाठी आपल्याकडे शिवलिंग हे असायलाच हवं आणि सोबत बाळकृष्णांची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो या तिघांपैकी एक असायला हवं. तरच हा उपाय जो आहे तो तुम्हाला घरी करता येणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 तुळशीपत्र लागणार आहेत आणि 5 बेलाची पानं लागणार आहेत. बेलपत्र हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि त्यांची पूजा ही बेलपत्राशिवाय अपूर्णच मानली जाते. तर तुळशीला भगवान विष्णूंची प्रिया मानली जाते आणि म्हणूनच त्यांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर अनिवार्य आहे. या दोन्ही पानांचे धार्मिक महत्त्व मोठे असून बेलपत्र हे आध्यात्मिक शुद्धता आणि तुळशी हे पवित्रता समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला 5 तुळशीपत्र 5 बेलपत्र घ्यायची. सर्वप्रथम ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत. एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये थोडं पाणी टाकून कुंकवाचा गंध तयार करायचा. यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला बेलपत्रावरती ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा. पहिल्या पानावरती जे बेलपत्र 3 पानं असतात ना, त्याच्या मोठ्या पानावरती ओम लिहायचं. खालच्या 2 पानावर एकावरती वैष्णवे आणि दुसऱ्यावरती नमः असं लिहायचं आहे. 5ही बेलपानावरती तुम्हाला हाच पद्धतीने मंत्र लिहायचा आहे आणि त्यानंतर तुळशीपत्रावरती तुम्हाला चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. यानंतर ही दोन्ही पाने तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे. जिथे भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केली आहे तिथे आसन टाकून तुम्हाला त्या आसनावर बसायचं. सर्वप्रथम भगवान विष्णू यांना हळदी कुंकू फूल अर्पण करायचं. शिवलिंगावरती तुम्हाला लाल चंदन किंवा भस्म लावून घ्यायचा. पांढऱ्या अक्षदा तसेच पांढरी फुलं अर्पण करायची आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक तुळशीपत्र आपल्या हातात घ्यायचं आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आणि हे तुळशीपत्र जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. असे तुम्हाला 5 तुळशीपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर जी 5 बेलपत्र आपण घेतलेले त्यातील एक बेलपत्र हातात घ्यायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत हे बेलपत्र भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचं आणि तिथेच बसून शिवशंकरांची 108 नावे आहेत त्यांचं पठण करायचं. जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल. मोबाईलवरती लावून तुम्ही द्या आणि शांत मनाने तुम्ही ऐकलं तरी चालेल. यानंतर जी काही इच्छा आहे ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या आहेत त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय वैकुंठ चतुर्दशीला करायचा आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय फक्त वर्षातून एकदाच केला जातो कारण याच दिवशी महादेवांना तुळशीपत्र अर्पण केले जातात आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केली जातात आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो नक्की आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की या दिवशी दान केल्याने आपल्या
आपल्याला त्याचं दुप्पट पटीने फळ प्राप्त होते, 10 यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होतं। म्हणून तुमच्या यथाशक्ती जे आहे ते तुम्ही दान करायचं आहे। तसेच बघा, या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांना शक्य असेल तर 1000 कमळाची फुलं अर्पण करायची। 1000 शक्य नसेल तर 108 तुम्ही अर्पण केली तरी चालेल, आणि 1000 शक्य नसेल तर किमान 1 कमळाचं फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। असं म्हणतात की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती 1000 कमळाची फुलं अर्पण केली होती। तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र जे आहे ते दिले होते। या दिवशी आपण मनोभावे शिवलिंगावरती कमळाचं फूल अर्पण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, जीवनातील सर्व अनेक संकटापासून मुक्ती होते। म्हणून शक्य असेल तर एक तरी कमळाचं फूल शिवलिंगावरती अर्पण करा। तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे अर्पण केलं, नाही तर मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन फूल हे आहे ते अर्पण करू शकता। या कमळाच्या फुलांचा जो व्हिडिओ आहे तो देखील मी चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे। तर बघा, त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला 1 तुळशीपत्र आणि 1 बेलपत्र आवर्जून सेवन करायचं आहे, कारण या दिवशी तुळशीपत्र आणि बेलपत्र खाण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। यामुळे आपल्याला लागलेले जे काही दोष असतील ते दूर होते, आपले शरीर मन पवित्र होते, कारण हे दोन्ही पानं अत्यंत पवित्र मानली जातात। म्हणून नक्कीच तुम्ही या 2 पानांचं सेवन करू शकता। तसेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी उपवास करायला देखील खूप महत्त्व आहे। शक्य असेल तर तुम्ही या दिवशी उपवास करू शकता। तसेच या दिवशी संध्याकाळी तुम्हाला नदीकाठी जाऊन 14 दिवे जे आहेत ते लावायचे आहेत। यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा हा एकमेव मार्ग मानला जातो। म्हणून तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे जाऊन 14 दिवे जे आहेत ते लावायचे आहेत। आता तुम्ही हे दिवे मातीचे लावले, कणकेचे लावले तरी चालेल। तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।